नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हातकणंगलेत युवा सेना सदस्य नोंदणी अभियान ताकदीने राबवणार. शिवाजी जाधव. वाठार प्रकाश तांबे. शिवसेनेचे युवा सेना सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात मोठ्या उत्साहाने सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात हे अभियान युवा सेनेच्या वतीने गावोगावी ताकदीने राबवण्यात येणार आहे. सदस्य नोंदणी अभियान ही केवळ नोंदणी नसून तरुणांच्या नेतृत्वाच्या प्रवासाची सुरुवात असल्यानं युवकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावं. तसेच एक युवा सैनिक 10 नवीन सदस्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणत युवा सैनिकांनी कामाला लागावं असं आवाहन युवा सेना हातकणंगले लोकसभा संपर्क प्रमुख व रेंदा जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी केलं. ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण SIR कार्यक्रमात बूथनिशी कार्यरत आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवत पक्षाचा मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी हे युवा सैनिक सतर्कपणे काम करतील असा विश्वास शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर महाराष्ट्रातील जनता समाधानी आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासह सर्वच घटकातील लोक शिवसेनेशी जोडले जात आहेत. त्याच पद्धतीने युवक युवतींचा ओढा शिवसेनेचे युवा सेनेकडे मोठ्या प्रमाणात असून युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न युवा सेना सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. युवा सेनेच्या मार्फत राज्यभरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आणि सूचनेनं, त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशानं युवा सेना सदस्य नोंदणी अभियान राज्यभरामध्ये सुरू आहे. आणि अभियान राज्यभरामध्ये उत्साहात सुरू असताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या शिरोळ असेल, इचलकरंजी असेल, हातकणंगले असेल, शाहूवाडी पन्हाळा असेल आणि सांगली जिल्ह्यातला आपला शिराळा आणि वाळव्याचा जो विधानसभा क्षेत्राचा विषय आहे त्याच्यातलं हे सदस्य नोंदणीचं अभियान अधिक प्रभावीपणे युवा सेनेच्या माध्यमातून राबवण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून युवा सेनेच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियानासोबत जे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत ते उपक्रम हाती त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. युवा सेनेची बांधणी गेले 2-2.5 वर्ष या ठिकाणी आम्ही करत आहोत. शिवसेनेसोबत जोडला जाणारा युवकांचा वर्ग हा फार मोठा आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवत अनेक तरुण शिवसेनेच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहेत. आणि याची प्रचिती आपल्याला गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत आणि त्याचबरोबर गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिसून आलेली आहे. त्यामुळे हा जो युवा वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीने किंवा शिवसेनेच्या युवा सेनेशी जोडला जावा याच्यासाठी म्हणून युवा सेनेचे सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. आणि या अभियानाची सुरुवात हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणून पुढच्या आठवड्यामध्ये खासदार धैर्यशीलदादा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिबा इथून याची सुरुवात आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर जी निवडणूक आयोगाच्या वतीनं विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण म्हणजे SIRचा जो कार्यक्रम, मतदार याद्या दुरुस्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. याच्यावर विशेष लक्ष देण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या मार्फत आणि युवा सेनेच्या मार्फत जे BLO निवडणूक विभागाने नेमलेले आहेत त्यांच्या सोबत काम करण्यासाठी आमच्या पक्षाच्या मार्फत BLA 1 आणि BLA 2 युवा सेनेच्या वतीनं ड्रग्सच्या विरोधात असेल, अंमली पदार्थांच्या विरोधात असेल या ठिकाणी ठोस आणि तगडी मोहीम आम्ही युवा सेना म्हणून राबवणार आहोत. त्याच्या विरोधामध्ये ताकदीने या ठिकाणी मैदानात उतरणार आहोत. याआधी आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून हुपरी आणि परिसरामध्ये अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या म्हणजे सेवन करणारे सुद्धा आणि विक्री करणारे सुद्धा याला चाप बसवून एक चांगलीच आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये त्याला जे उपक्रम करावे लागतील म्हणजे सेवन करणारा ही तितकाच त्याचा जबाबदार आहे आणि विक्री करणारा तो त्याच्यात दुप्पट त्या ठिकाणी जबाबदार आहे. त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं अंमली पदार्थांच्या विरोधात त्या ठिकाणी ठोस मोहीम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता शिवाजी जाधव साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये युवा सेना कशी बळकट करता येईल
युवासेना ही शिवसेनेबरोबर खांद्याला खांदा लावून कसं काम करता येईल. युवासेना ही कॉलेज कक्षापर्यंत ते आत्ता सांगितल्याप्रमाणे जी युवा पिढी आत्ता एक वेगळ्या मार्गाला चाललेली आहे की ड्रग्सचं जे सेवन असेल त्याच्यावरती कशा पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये. जसं की शिवाजीदादांनी सांगितलं की शिंदेसाहेबांनी सध्या कुठलेही इलेक्शन नसताना सुद्धा पूर्णपणे लक्ष पक्ष बांधणीसाठी दिलेलं आहे. तसंच आम्हा युवतींमध्ये किंवा महिलांमध्ये एकतर शिंदेसाहेबांचं नेतृत्व शिंदेसाहेब ज्यावेळी नेतृत्व करत आहेत त्यावेळी आपोआप एक महिलांमध्ये ताकद येते किंवा एक लाडका भाऊ म्हणून जे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यासाठी आम्हाला काम करायला पुढं संधी देत आहेत. आज बघत आपण सांगायला अभिमान वाटतो की आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही इतर पक्षांचं युवती संघटना नसून फक्त एकमेव शिवसेना युवासेना अशी आमची युवतींची संघटना देखील आहे. कारण की आमच्या पाठीमागे शिंदेसाहेबांचं स्वतंत्र म्हणजे पूर्णपणे लक्ष आहे आणि ताकद काम त्यांनी आज आपण दिलेलं आहे. ह्याच्याच माध्यमातून आज आम्ही जसं दादानी सांगितलं की ड्रग्सचे विषय असतील त्या माध्यमातून बरेच आज क्राईम्स वाढत आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते थांबवण्याचा प्रयत्न तर आम्ही पूर्णपणे करणार आहोतच. आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.